देश का पहला सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगैस प्रोजेक्ट है ये। अमित जी से फिर से अनुरोध है कि वे स्प्रे ड्रायर पोटैश ग्रैन्यूल प्रोजेक्ट का ऑनलाइन बटन दबाकर उद्घाटन करें। देश का पहला सहकारी प्रोजेक्ट, देश के पहले और आज दोनों नई शुरुआत भारत के सहकारी शुगर कारखानों के इतिहास में कॉम्प्लेक्स बायोगैस प्रकल्प और पोटाश का निर्माण दोनों भारत में पहली बार महर्षि शंकरराव कोले शुगर कारखाने में होने जा रहा है। देश भर के कोऑपरेटिव शुगर कारखानों के लिए एक नया रास्ता खोलने का काम आपने किया। आने वाले दिनों में सिलेक्टेड 15 कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री को एनसीडीसी की सहायता से ये दोनों संयंत्र लगाने के लिए पूरा सहयोग करेगी। और ये सीबीजी प्लांट हर रोज 12 टन प्रतिदिन सीबीजी का उत्पादन करेगा और 75 टन प्रतिदिन पोटाश गुड़ से बनाने का काम करेगा। ये दोनों चीजें हमारा देश विदेश से आयात करता है और आयात बंद होकर आत्मनिर्भर भारत की दिशा में आगे बढ़ेगा। बिक्री के लिए गेल, बीपीसीएल, इफको, क्रिप्को, राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइजर, ये सब में एग्रीमेंट कर पूरा मटेरियल बेचने की व्यवस्था वो अपने आप कर चुके हैं। सर्कुलर इकोनॉमी, चक्रीय अर्थव्यवस्था का एक आदर्श उदाहरण शंकरराव कोल्हे साकर कारखाना बना है। मित्रों, मैं आज यहां से देश भर के कोऑपरेटिव साकर कारखानों को कहना चाहता हूं कि हमने इथेनॉल के प्लांट मल्टी डायमेंशनल बनाने की जरूरत है और इसके साथ साथ ये सारी व्यवस्थाएं अगर एक संपूर्ण साकर कारखाना बनाना है तो ये सारी व्यवस्थाएं बनानी पड़ेगी। साकर कारखानों की चक्रीय अर्थव्यवस्था 100% सर्कुलर इकोनॉमी को पूर्णतया जमीन पर उतारने की शुरुआत महाराष्ट्र से होना चाहिए। महाराष्ट्र सरकार भी इसमें मदद करे, भारत सरकार भी मदद करेगी। और ये जो उदाहरण यहाँ पर विवेक कोल्हे ने बनाया है, ये उदाहरण महाराष्ट्र की सभी अच्छी शुगर मिलों के अंदर एग्जाम्पल बनकर हमें वहां प्लांट करना चाहिए, जिससे आने वाले दिनों में शुगर मिलों को चलाने का बहुत अच्छा फायदा हो। कि नई शुरुआत आने वाले दिनों में देश भर के शुगर कारखानों के लिए एक नया रास्ता खोलने वाली होगी। की सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सीएनजीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैयांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकार महर्षी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगावमध्ये तयार होतोय। सहकार विभागाने अमितभाई शाह साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या, त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला
आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं. आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा. आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे? तर याच्यावरचा उपाय आहे CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं जे एमिशन आहे हे कमी करणं. या ठिकाणी जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं, हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक काम आहे. आपल्या गाड्या चालू शकतील, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे CBG आहे. हा जो CBGचा प्रकल्प आपण करतोय, हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे. कारण आपण बघा, या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो, बाय प्रॉडक्ट्स तयार करतो, त्यावेळी स्पेंट वॉश, प्रेस मड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे. ही ऑर्गॅनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा. आणि हा तर मल्टीफीड आहे, त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत. त्यामुळे आपलं आत्तापर्यंतचं जे वेस्टेज होतं, या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे. त्याच्यामध्ये एनोरोबिक डायजेशनच्या प्रोसेसनी त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याचं शुद्धीकरण करताना, ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे. म्हणजे एकीकडे आता काय झालं, जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायो फर्टिलायझर झालं. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायो फर्टिलायझर हे देखील आपण तयार करतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे, पण काहीही वेस्ट होणार नाही. नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ, अशा पद्धतीनं हा प्लॅन विवेक भैयांनी या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणून हे महत्वाचं आहे. आज तुम्ही बघा 75 या ठिकाणी मेट्रिक टन दर दिवशी आपण गॅस तयार करणार, CBG तयार करणार. याचं जर आपण कन्व्हर्शन केलं तर प्रत्येक दिवशी 1,10,000 लिटर पेट्रोल आपण वाचवणार आहोत. 1,10,000 लिटर पेट्रोल वाचवायचं म्हणजे परकीय चलनही वाचलं आणि पर्यावरणाचा नाश देखील वाचला. म्हणजे कालपर्यंत जे वेस्ट होतं त्यातनं आता देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत, शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत आणि त्याच्यासोबत हे पोटॅश जे तयार होणार आहे, या पोटॅशमुळे आपल्याला जे काही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये फर्टिलायझर त्या ठिकाणी आयात करून आणावं लागतं, ते आयातीवर देखील मोठ्या प्रमाणात आपण सबस्टिट्यूट तयार केल्यामुळे त्यातनं आपलं परकीय चलन वाचणार आहे. की अशा प्रकारचे अनेक प्रयोग आम्हाला करायचे आहेत, अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत. केंद्र सरकार NCDCच्या माध्यमातून त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्याकरता सगळा पैसा केंद्र सरकार या ठिकाणी देईल. आज सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी ग्रुप यांचा हा देशातील पहिला सहकारी CNG प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प याचं उद्घाटन आज अमित शाह साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलंय. मित्रांनो, या प्रकल्पातनं दररोज 12 टन CNG निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, आपल्या सभासदांना 2 पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे. त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे. वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे. याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि कारखान्यातनं जे सांडपाणी आणि डिस्लरी स्पेंट वॉशमधून मिथेन वायू
वेगळा करून शुद्ध स्वरूपातील CNG तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो. इथं इथेनॉल निर्मितीच्या नंतर उरणाऱ्या प्लेसमेंटपासून CNG तयार करून तो BPCLच्या माध्यमातून ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. ह्याच्यामध्ये मोलेसेसपासून पोटॅश मिळून ते शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील, त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते, परंतु आता तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात. हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेपियर गवत, कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्रेस बायोगॅसची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात. असा खूप एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे. इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचं अनुकरण करतील. आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शाह साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बाबा मी NCDC मधनं अशा प्रकारचे प्रकल्प उभे करण्याच्या करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीला सहकार्य करायला तयार आहे. देशातला पहिला CNG प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय, याबद्दल मी संजीवनी ग्रुपचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज इथं पहिला प्रकल्प CNGचा होतोय. एक प्रकारचं हे आत्मनिर्भरतेकडे उचललेलं पाऊल आहे. म्हणून अशा प्रकारचा कॉम्प्रेस बायोगॅसचा वापर वाढला पाहिजे.